बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोगस खतं बी बियाणे यावरून कंपन्यांना कडक इशारा दिलाय। बोगस बियाणे खतांची विक्री केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलाय। तर बोगस बी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास संबंधित कंपनीकडून वसूल केलं जाईल असं सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी सुनावलेलं आहे। तर दरवर्षी शेतकऱ्यांना बोगस बी बियाणे खतं विकली जातात, त्यावरून कृषी मंत्र्यांनी कंपन्यांना हा इशारा दिलाय। आमचे पथक ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि कृषी विभागाकडे क्वालिटी कंट्रोलची एक यंत्रणा आहे। कृषी विभाग त्या यंत्रणेमार्फत सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बोगस बी बियाणं किंवा बोगस औषधं खतं सापडली तर त्यावरती डायरेक्ट फौजदारी केस गुन्हा दाखल करायचा आहे। दुसरा कुठल्याही प्रकारचा साधा गुन्हा करायचा नाही। त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या कंपनीला भरपाई करून देणं हे बंधनकारक राहणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। चोपडा शहर आणि परिसरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली, तर झाडाची फांदी अंगावर पडल्यानं म्हशीचा मृत्यू झालाय। तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला। 8 दिवसांमध्ये अवकाळीमुळे 240 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। जळगावच्या साखळी गावात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे केळी बागेचं मोठं नुकसान झालंय, तर शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिंती परिसरातील केळी पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। केळी पीक भुईसपाट झालंय, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। चांदवड भागामध्ये अवकाळी पावसानं कहर केला। बडगावातील पंगू इथं पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ वीज पडली, त्यामुळे 2000 कोंबड्यांचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी वीज कोसळल्यानं 4 जनावरांचा मृत्यू झाला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कर्नाटकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आणि नागरिकांची तारांबळ उडाली। मनमाडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागलं आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान तातडीनं छत दुरुस्त करावं अशी मागणी नागरिकांनी केली। नांदुरा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील छप्पर उडाले, तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली। सर्वसामान्यांची दाणादाण उडाली। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी भुसणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली, पण अवकाळी पावसामुळे त्यातही व्यत्यय आला। 75% राब अवकाळी पावसामुळे भिजले, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे भात, वरई, ज्वारी रोपांच्या वाढीचं संकट निर्माण झालं। जळगावात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली। गुरांच्या गोठ्यावर देखील झाड कोसळलं, त्यामुळे गोठ्याखाली गाय दबली गेली। यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुखरूप सुटका केली, तर झाड कोसळल्यानं वाहनांचंही नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील आसेगाव जवळका परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सतत 7व्या दिवशी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल सर्व्हेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ही माहिती दिली। धाराशिवच्या गावसूदमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला अळणी या राष्ट्रीय महामार्गावरील वनौजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या महामार्गावर मोठमोठे तडे केले, त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झालाय। जळगावच्या सावदा रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेअंतर्गत यात्री सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। या नवीन सुविधांचा 22 मे रोजी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे।
भुसावळमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील यांचा गौरव करण्यात आला. वैद्यकीय सेवेचा अभिमान, आमच्या फिक्रीचा गौरव या भावनेतून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीची आवक वाढलेली आहे. या हळदीला प्रति क्विंटल 22,000चा दर मिळतोय. ही काळी हळद संधिवात, यकृताचे रोग आणि त्वचेचे विकार यासह इतर आजारांसाठी गुणकारी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी आतापर्यंत 45,633 शेतकऱ्यांना 457 कोटी 45 लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. अनेकांनी कर्जाची परतफेड न केल्यानं कर्ज देण्याची गती मंदावली आहे. नाशिकमधील नामपूरच्या स्मशानभूमीमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेवर अंत्यविधी केल्यानंतर तिच्या अस्थी आणि राख गायब झाली. त्यामुळे अघोरी कृत्याचा हा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी धुळ्यात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगली महापालिकेच्या मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट सांगली महापालिकेतच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावरच राज्यातील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. कृषी सहाय्यकांना मदतीस मिळावे या मागणीसाठी बंद पुकारत सांगली कृषी सहाय्यक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं. घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी युवा संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जळगाव, जामनेर, आसोदा, एरंडोल आणि भडगावसह अनेक गावांमधून आलेल्या ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं गोंदियामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. आश्वासन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्यानं कृषी सहाय्यकांनी हे आंदोलन केलं. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जाचक अटींना विरोध केला. तातडीनं वाहनधारकांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी करण्यात आली. महाड एमआयडीसी परिसरात 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला भर रस्त्यात फाशी द्यावी अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जळगाव जिल्ह्यातील सावदा इथं रुग्णांच्या सोयीसाठी भव्य असं नवीन ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलं. पण या रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी करत शिवसेनेसह भाजपनं उपोषण केलं. धाराशिवमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर खड्डा खोदून स्वतःला अर्ध गाडून घेत आंदोलन केलं. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती. अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीप पूर्व आढावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 300 शेतकरी सहभागी झाले. महाराष्ट्र शासनाकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत राबवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात कराड वनपरिक्षेत्रामध्ये आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयानं पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवलाय. नंदुरबारमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार, सफाई, नद्यांचे घाट सफाई, नदी आरती अशा उपक्रमांचा समावेश आहे. ठाण्याच्या शहापूरमध्ये 5 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी प्रकाश भांगरत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आंबा महोत्सवात विविध प्रजातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जूनला होणार आहे. तर विष्णू चाटेच्या अर्जावरील निकालही राखून ठेवलाय. बंद पुकारल्यानं निषेध व्यक्त केल्यानं न्याय मिळतो का? दिवटे मारहाण प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर मनोज रांगे पाटील जी दिशा ठरवतील ती मान्य असेल असंही ते म्हणाले. बीडमध्ये विष्णू चाटेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय. निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेनं कोर्टात दाखल केला होता. कोंडवा बुद्रुक इथल्या भोलेनाथ चौकाजवळ भरधाव कारनं एका लहान मुलाला चिरडलं. या अपघातामध्ये लहान मुलाचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण पश्चिमेतील भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला एका मध्यधुंद व्यक्तीनं "तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव, नाहीतर तुला इकडून हाकलून देईन" असं म्हणत भर रस्त्यात शिवीगाळ केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली आणि तिनं तातडीनं खडकपाडा पोलिसांना 4 वेळा संपर्क केला. पण पोलीस वेळेत न आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे. त्यानं 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. उल्हास नदीच्या पात्रातच मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा पुराचा धोका हा वाढलेला आहे. पुराचा धोका वाढल्यानं बदलापूरकर धास्तावले. पिंपरी चिंचवड शहरातील 65% शाळांचं मॅपिंग अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या 35% शाळांचं मॅपिंग बाकी आहे. लवकरच सर्व शाळा ऑनलाईन दिसणार आहे. जवळपास पिंपरी चिंचवडमधील 665 शाळा ऑनलाईन होणार आहे. विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर शेरे मारल्यानंतर हरकती नोंदवण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. तसंच सातबारा उतार्यावर भूसंपादनासाठी इतर हक्कांमध्ये नोंदीचा फेरफार होणार आहे. तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का मारण्यात आलाय. जमीन विक्रीस बंदी घालत सक्तीचं भूसंपादन करण्यात आलंय. पालिका हद्दीमध्ये समाविष्ट गावात पालिकेनं कोणतीही पाणी पुरवठा योजना राबवलेली नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. दिवसाला जवळपास 1000 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. राज्यातील बदलत्या वातावरणाचा फटका भाजीपाल्यावरही दिसून येतोय. भाज्यांची आवक घटलेली आहे. त्यामुळे दरांमध्ये जवळपास 10 ते 20% वाढ झाली. टोमॅटो, फ्लावर, शिमला मिरची आणि मटारच्या दरात वाढ झाली आहे. पुण्याच्या लोणी काळभोर पेट्रोल पंपावर 4 चाकीनं अचानक पेट घेतला. पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्तीवरील पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या आगीत 4 जण इथं होते, मात्र त्यांना बाहेर काढण्यात आलं, पण कार जळून खाक झाली. सोलापूरच्या अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीमध्ये घरांचं मोठं नुकसान झालंय. 37 तासानंतरही आगीचा धूर निघत होता, अशी माहिती समोर आली आहे. जालन्यातील शास्त्रीनगर भागामध्ये विद्युत खांब कोसळल्याची घटना घडलेली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं मोठी हानी टळली. अनेक दिवसांपासून नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धोकादायक खांबाबद्दल माहिती दिली होती, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच आज मोठा अपघात घडल्याचं नागरिकांनी म्हणत संताप व्यक्त केला. नागपूरमधून घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी, 4 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. रेशनच्या तांदळाचा परराज्यामध्ये काळा बाजार करण्याच्या उद्देशानं जाणाऱ्या 3 ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 3 ट्रक जप्त केले. एकूण 856 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त केलाय. तब्बल 53,76,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला. धुळ्यात 4 तरुणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आलंय. 1 लाखाच्या बदल्यामध्ये 5 लाख रुपये देण्याचं आमिष या तरुणांना दाखवण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरामध्ये भीषण अपघात झाला. बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. चंद्रपुरातील जनता कॉलेज चौकात असलेल्या JVR बुक डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण डेपो हा जळून खाक झाला. त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं. अकोल्यामध्ये रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी पाईपनं हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहे. अहिल्यानगरच्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या बहुचर्चित कर्ज घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्जदार सुशील घनश्याम अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं रद्द केला. कर्ज फेडण्यास टाळाटाळ केल्यानं ही कारवाई करण्यात आली. पुण्यात चंदननगर पोलिसांकडून तोतया एअरफोर्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दिनेश कुमार गौरवला पोलिसांनी अटक केली.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 39 वर्षीय विवाहित पुरुष आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघेही मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होते अशी माहिती आहे. धुळ्यात भाजपकडून सिंदूर तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. रायगडच्या महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नागरिकांसह सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीनं यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दणाणून केला. महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली. याला गोगावलेंनीही मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलं. भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येत नाही. आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत. तुम्हाला नॅपकिन वापरायचं असेल तर ट्रेनिंग देऊ असा मिश्किल टोला गोगावलेंनी लगावला. बेरजेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलाय. एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे, पण या दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलंय. नांदेडमध्ये गुंड अनवर अली खानचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. अनवर अली खानवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचं व्हॉट्सअप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान VC द्वारे बैठकीला हजर होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी घेतलेल्या बैठकीला लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित होते. त्यामुळे कोकाटे चांगले संतापले. गैरहजर अधिकाऱ्यांना कोकाटेंनी नोटीस बजावली. तर सोलारच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटेंनी धारेवर धरलं. केंद्राच्या शिष्टमंडळावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते, इथं स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका आहे असं पवारांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परळीमधील प्रभू वैद्यनाथ यांचं दर्शन घेत पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे उपस्थित होते. गोंदियामध्ये विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी तर्फे 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केलं. येतो या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी केलं. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकला समर्थन दिल्यानं IIT मुंबईनं आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केले. टाटा समाज विज्ञान संस्थेनंतर मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शिक्षण संस्थेनं हा निर्णय घेतलाय. राज्यातील तब्बल 8,000 पेक्षा जास्त गावांमध्ये शाळाच नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरावस्थेवर लक्ष वेधत परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यंदा 11वी प्रवेशामध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ वाढणार असल्याचा अंदाज आहे. AI मधील करिअर आणि इतर वाढत्या संधींमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानाकडे हा कल वाढतो.